ही जमीन दिल्यानंतर DMIC त्यांना काही गुंठ्यामध्ये जमीन ही परत करणार आहे आणि त्यामध्ये देखील एक मोठे व्यवसाय, एक मोठे उद्योग या ठिकाणी शेतमालकांना उभारण्यासाठी बळ मिळणार आहे. कारण DMIC कडनं येणारा पैसा आणि या पैशाकडनं होणारी गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूक आणि या आर्थिक गुंतवणुकीतून त्यांचे वैयक्तिक असे स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र उद्योग हे या ठिकाणी या शेतमालकांना उभारता येणं शक्य होणार आहे. तर मंडळी, DMICच्या संदर्भाने सगळ्यात मोठी ही जी अपडेट आहे आणि त्यातल्या त्यात मिळणारा मोबदला आणि मोबदल्याच्या व्यतिरिक्त मिळणारी जमीन या संदर्भातली ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवताना अतिशय आनंद होतोय. तुमची जमीन या DMICच्या प्रकल्पामध्ये जाते आहे का, किंवा तुमच्या भागात हा प्रकल्प राबवण्यात येतोय का? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या या DMIC प्रकल्पामधनं ही बातमी पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण छत्रपती संभाजीनगरच्या DMIC प्रकल्पामध्ये बिडकीन, शेंद्रा आणि इतर ठिकाणाहून